सीए को लेकर किसी को डरने की आवश्यकता नहीं है। नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात इंग्लिशमध्ये ज्याला CAA असं म्हटलं जातंय, त्या कायद्याच्या समर्थनाची ठाम भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली। ही भूमिका स्पष्टपणे त्यांनी घेतली ती नवी दिल्लीत, आणि ती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या नंतर। त्यामुळे स्वाभाविकरित्या त्याचे राष्ट्रीय पडसाद उमटले आहेत। काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नासुकाचं झालेलं समर्थन हे कसं अयोग्य आहे ते सांगणारी भूमिका सुद्धा तितक्याच ठामपणे घेतलेली आहे। काँग्रेसचे नेते स्पष्टपणे असं म्हणतात की CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला त्यांचा विरोध आहे, होता आणि राहील। राष्ट्रवादीनं सुद्धा याच सुरात सूर मिळवलाय। इतकं कमी की काय, मनीष तिवारी नावाच्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याकडून परिस्थितीचा अधिक अभ्यास करण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेला आहे। ही सर्व परिस्थिती ज्या स्थितीत जन्माला आली ती स्थिती सुद्धा लक्षात ठेवण्याजोगी आहे। उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीचा दौरा केला, विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या। त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने झाली आणि त्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य लक्षवेधी ठरलं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री या नात्यानं केलेल्या या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधानांच्या भेटीनंतर घेतलेली पत्रकार परिषद ही जितकी वादग्रस्त ठरली आहे तितकीच ती त्यानंतरही चर्चेत आहे। आजच्या घडीला नासुकाच्या निमित्तानं महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सुरू झालेला हा वाद हा खरंच आहे की हे पेल्यातलं वादळ आहे। इतकंच नाही तर नागरिकत्व सुधारणा कायदा हा जनविरोधी कायदा नाही इतकं ठामपणे सांगण्या इतपत मतपरिवर्तन उद्धव ठाकरेंचं का झालं असावं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली आहे की उद्धव ठाकरेंची ही पूर्वीपासूनच भूमिका होती, मावियातल्या त्यांच्या सहकाऱ्यांना ती यापूर्वी ऐकायला आली नव्हती। खरं काय आणि पडद्यामागच्या घटना नक्की कशा स्वरूपाच्या आहेत? इतकंच नाही तर नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे मावियातली वादाची परंपरा तर कायम राहिलीच आहे, पण निर्माण झालेली दरी अधिक रुंदावणार आहे का? या आणि अशा विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा, नासुकाच्या समर्थनाचा घोळ। सीए को लेकर किसी को डरने की आवश्यकता नहीं है। या चर्चेची सुरुवात आपण अर्थातच त्या वक्तव्यापासून करतोय ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRCच्या बाबत आपली भूमिका मांडली। ते नवी दिल्लीत काय बोलले ते एकदा ऐकूया। सीए को लेकर किसी को डरने की आवश्यकता नहीं है। सीए उस वक्त भी मैंने कहा था कि ये किसी को देश से निकालने के लिए कानून नहीं होने जा रहा है। हालांकि ये बात सच है कि अपने पड़ोसी जो देश है उसमें जितने पीड़ित अल्पसंख्या है उसमें है, मानता हूं मैं, हिंदू होंगे, उनको यहाँ नागरिकत्व देने के लिए वो कानून है। तो पहली बात ऐसी है कि सीए से किसी को डरने की आवश्यकता नहीं है। NRC के बारे में बीच में शायद संसद में ही भूमिका स्पष्ट की है केंद्र सरकार ने। NRC पूरे देश में लागू नहीं किया जाएगा। उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या आता आपण ऐकणार आहोत। राज्याचा गृहमंत्री निर्णय सांगतो की याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने एकाही माणसाचं नागरिकत्व जाणार नाही, या पद्धतीने आमची भूमिका राहील। आणि मी सांगितलं की तिन्ही पक्षाचे जे नेते मंडळी एकत्र बसतील, कारण की सरकारच्या माध्यमातून जी भूमिका घ्यावी लागेल त्या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून एकत्र येऊन त्यानिमित्तानं समन्वय समितीमध्ये हा प्रश्न चर्चेची केली जाईल आणि मग त्या पद्धतीने एकत्र येऊन सर्व पक्ष निर्णय घेतील। CAA असेल, NRC असेल, NPR असेल, त्याबद्दल तीव्र भावना भारतीय समाजाच्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी राज्याच्या जनतेला सांगणं आवश्यक आहे। शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांची वेगळी भूमिका असू शकते, पण सरकार म्हणून एकत्र काम करत असताना सरकारची भूमिका एकच असायला हवी असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या सोबत या निमित्ताने चर्चा करण्यासाठी कोण कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला मी परिचय करून देतो। आपल्या सोबत आहेत स्वानंद गांगल,
प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, नीला लिमये प्रवक्ता काँग्रेस पक्ष, आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका मनीषा कायंदे प्रवक्ता शिवसेना, तसंच राजकीय विश्लेषक संजय तिवारी आणि CAA चे विरोधक आपल्या सोबत आहेत मोहम्मद अब्बास। या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया। मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला थेट मनीषा कायंदे यांना विचारायचा आहे। मनीषाजी, आपण उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं असेल। उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्यात म्हणतात की मी याही पूर्वी ही भूमिका मांडली आहे, मग आत्ताच अचानक इतक्या स्पष्टपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या भूमिकाच्या विरोधात आपली भूमिका मांडताना का दिसायला लागलेत? प्रसाद, याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे। लोकसभेमध्ये आम्ही CA ला समर्थन दिलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर देखील मला वाटतं 3 ते 4 वेळा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी हे वारंवार म्हटलेलं आहे की CA मध्ये विरोध करण्यासारखं काही नाही आहे। आता हे अतिशय म्हणजे लगेच दिल्लीला गेले आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला हे जे तुम्ही म्हणताय मगापासून, तर त्यात काही तथ्य नाही आहे। त्यांनी पहिल्यापासूनच आमचं समर्थन आहे आणि त्यामुळे राज्याची काय भूमिका आहे, राज्यामध्ये काय येऊ घालणार आहे, पंतप्रधानांकडे काही हाच विषय नव्हता, अन्य विषय देखील होते महाराष्ट्राच्या भल्यासाठी। आणि त्यामुळे मला असं वाटतं एकतर हा मुळात सगळ्यांनी मनातून काढायला पाहिजे की काहीतरी दरी होती, म्हणजे काहीतरी फूट होती आणि आता ती अजून झाली आहे। काही फूट नाही आहे, कोणतीही दरी नाही आहे, कोणतेही वेगवेगळे ओपिनियन्स असतील, पण ते मतभेद ज्याला तुम्ही चित्र रंगवू इच्छिता तसं काही नाही आहे। वेगवेगळे ओपिनियन्स असतील ना, वेगळा एखादं म्हणणं असेल, परंतु आता 3 महिने सरकारला पूर्ण झालेले आहेत। आता बजेट सेशन देखील येत आहे आणि हे जे वारंवार काही लोक अशी टपून बसलेली आहेत, खास करून भारतीय जनता पक्ष, की आता यांचं केव्हा सरकार पडेल, आम्ही पाडणार नाही पण ते पडेल, हे असं जे काही सगळं चाललंय, कुठेतरी मुद्दा शोधतात आहे की कुठे काही ना काही निमित्ताने ह्यांच्यात फूट पडेल आणि आम्हाला काहीतरी स्कोप मिळेल। तर असं काही नाही, यांच्यात काहीतरी फूट पडेल आणि आम्हाला काहीतरी स्कोप मिळेल, हे मनीषा कायंदेंचं शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे। याचा अर्थातच निर्देश हा भारतीय जनता पार्टीकडे जातोय। स्वानंद गांगल, तुमच्या लेखी CAAच्या मुळे मवियातली दरी रुंदावण्यावर तुम्ही भर देणार आहात का तुमच्या लेखी CAAच्या समर्थनात उद्धव ठाकरे आले ही महत्त्वाची गोष्ट आहे? प्रसादजी, एकतर मवियामध्ये काय घडतं हे त्यांना ठाऊक, त्यांना लखलाप। मुद्दा असा आहे की मनीषाताई म्हणाल्या की पहिल्यापासून आम्ही समर्थनातच होतो, तर मग लोकसभेत दिलेलं समर्थन 24 तासात राज्यसभेत सभात्याग करण्यासारखं काय झालं होतं हे मला माहीत नाही। ते त्यांनाच माहिती की राज्यसभेत वोटिंग न करता सभात वोटिंगवर बहिष्कार घालून बाहेर जाणं हे त्यांचं समर्थन होतं का, हे माझ्यापेक्षा शिवसेना प्रवक्त्या मनीषाताईच आपल्याला जास्त चांगलं सांगू शकतील। पण त्यानंतर ओव्हरऑल मविया मधल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, आणि आत्ताच चर्चा सुरू व्हायच्या आधी आपल्या चॅनलवर बातमी बघत होतो की शरद पवार उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री अशी त्यांची बैठक चालू आहे आणि CA, NRC, NPR वगैरे याच सगळ्या विषयांवर बैठक आहे। माझ्या मते जे आधी काँग्रेसकडनं लिहून घ्यायचं राहिलं होतं ते बहुधा आता आत्ताच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडनं लिहून घेत असावेत। त्यामुळे कालची भूमिका पुन्हा जर का 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी बदलली तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही। स्वानंद गांगल यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं यांचंच वक्तव्य आलं खरं तर, त्यांचं CA संदर्भातलं। मनीषा कायंदे याच्यावरही बोला। हे म्हणतात, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणतात की 24 तासात उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली तर आश्चर्य वाटायला नको, असं काही होऊ शकतं का? कारण उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार आणि काँग्रेसचे मंत्री अशी एक महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्रात घडतीये। निश्चितच अधिवेशनापूर्वी बैठक प्रमुख नेत्यांमध्ये होत असते, तशी ती होती आहे। गांगल यांनी जे म्हटलं, राज्यसभेत आम्ही सभात्याग का केला, लोकसभेमध्ये आम्ही काही आमच्या खासदारांनी प्रश्न विचारले होते CAच्या बाबतीत, एकंदर CA, NRC, NPR याच्याबद्दल काही प्रश्न होती, तर खासदारांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तर देणार नाही का? ती उत्तरं अपेक्षित होती, ती उत्तरं दिली नाही आणि उत्तरं
का देत नाही गृहमंत्री? जर का त्या प्रश्नांची उत्तरं, तर त्यावेळेचा तो प्रसंग होता. राज्यसभेत आम्ही वॉकआउट केलं, हो केलं, कारण आम्हाला उत्तरं मिळाली नाहीत म्हणून. ठीक आहे मनीषा कांता, आपण असं म्हणता की उत्तरं मिळाली नाहीत म्हणून तुम्ही वॉकआउट केलं, पण गांगल यांचं एक महत्वाचं निरीक्षण आहे, त्याच्यावर तुम्ही बोलला नाहीत. ते असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या एका महत्वपूर्ण बैठकीच्या नंतर शिवसेनेची भूमिका बदलू शकते. मनीषा कांता, एक मिनिट, मला वाटतं तुम्ही भूमिका बदलण्याच्या संदर्भातही बोला. एकदा शब्द दिला म्हणजे दिला ठाकरेंकडून, ते भूमिका बदलत नाहीत असं महाराष्ट्र ओळखतो. या सीएच्या संदर्भातही असंच होणार आहे? अजिबात होणार नाही. माननीय उद्धवजींनी वारंवार सांगितलेलं आहे, काल दिल्लीत जाऊन देखील सांगितलं. म्हणजे अजून कोणाच्या मनात काही वळवळत असेल तर ते दिल्लीत जाऊन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मला असं वाटतं काय अजून बोलायला पाहिजे. बरं, आता आपल्यासोबत नीला लिमये काँग्रेसच्या प्रवक्त्या जोडल्या गेलेल्या आहेत. नीला लिमये, एका विधानाकडे आपलं लक्ष वेधतो. ते विधान तुम्ही ऐकलंच असेल. उद्धव ठाकरे असं म्हणतात की सीएए हा जनविरोधी कायदा नाही, त्यामुळे कोणाला घाबरण्याचं कारण नाही. हे पटतंय का विधान आपल्याला? मला वाटतं की काँग्रेस पक्षाची सीए बद्दल, एनपीआर बद्दल, एनआरसी बद्दल भूमिका खूप स्पष्ट प्रथम पासूनच आहे. उद्धवजी जे म्हणत आहेत त्यांनी असं ते जेव्हा त्यांनी आधी लोकसभेमध्ये शिवसेनेने पाठिंबा दिला सीएला आणि त्यानंतर आपण पाहिलं राज्यसभेमध्ये त्यांनी वेगळ्या गोष्टी केल्या. आता जसं मनीषाताई म्हणाल्या त्याप्रमाणे काही प्रश्नांची उत्तरं ही त्यांच्याकडनं अपेक्षित होती, केंद्र सरकारकडनं ती त्यांना मिळाली नाहीत आणि म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. तुम्ही मगाशी म्हणालात प्रसादजी, तसं महाराष्ट्रात आता खरं म्हणजे खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडतातच आहेत. आता हे सगळं जे पेल्यातलं वादळ आहे का की खरंच विरोध आहे वगैरे आपण जे म्हणताय ना, ते या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडू नयेत याकरता चाललेली गोष्ट आहे. बरं, जरा हे थोडंसं खुलवून सांगाल का? तुम्ही इतक्या कोड्यात बोलता आहात की जणू काही हे भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता बोलतोय असं वाटतंय. जरा तुम्ही थेट आणि खुलवून सांगा आम्हाला. थेट अगदी खुलं सांगते, अगदी थेट सांगते. भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे हुकुमशाहीचं, लोकशाही विरोधी, संविधान विरोधी, त्याच्या विरोधात जाऊन या ठिकाणी 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. ही वैशिष्ट्यपूर्ण घटना महाराष्ट्रात घडलेली आहे आणि ती सुद्धा कशामुळे घडली? पण याचा आणि सीएच्या समर्थनाचा काय संबंध आहे? मी सांगते ना, मला पूर्ण करू दे. भारतीय जनता पक्षाने कदाचित मुख्यमंत्री पद प्रथम शिवसेनेला दिलं असतं तर कदाचित माहित नाही काय घडलं असतं. पण मला वाटतं शिवसेनेनी कायमपणे हे जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हाच म्हटलं की आम्ही जी हिंदुत्ववाद ह्याच्याकडे बघतो तो आमचा हिंदुत्ववाद वेगळा आहे आणि भारतीय जनता पक्ष जे बोलतंय आम्ही वेगळ्या रीतीने हिंदुत्व डिफाईन करू इच्छितो असं मला वाटतं माननीय मुख्यमंत्री प्रथम पासूनच म्हणत आहे. त्याची काहीशी सुरुवात आता आहे. सीए बद्दलचं त्यांचं अंडरस्टँडिंग कसं आहे काय याच्याबद्दल मला वाटतं चर्चा सुरू आहे. जे समन्वय समितीतले 3 पक्षातले नेते आहेत त्यांची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे आता आम्ही काय बोलणं योग्य नाही. नीलाताई, आपल्या विविध नेत्यांनी सीएए मुळे कोणाला त्रास होणार नाही या एका वक्तव्यावर आक्षेप नोंदवलेले आहेत. तुमचे नेते असं म्हणतात की कायद्याबाबतची समज कमी पडतीये, अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे जर बोललं जात असेल तर त्यानंतर सुद्धा तुम्ही या चर्चांमध्ये इतकी मवाळ आणि शांत भूमिका घेता आहात, म्हणजे नक्की करायचं काय आहे? पक्षांनी ठरवलं काय? सकाळच्या वेळेला तुमचे प्रवक्ते एक बोलतात, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वेगळी भूमिका आणि संध्याकाळी तिसरी भूमिका. मला वाटतं आपण लक्षात घ्या, सीए बद्दल काँग्रेस पक्षाची थेट भूमिका अशी आहे की 2003 मध्ये मनमोहन सिंगजी 2004 नंतर जेव्हा हे मांडलं गेलं, मनमोहन सिंगजी असताना सुद्धा त्यावेळी इस्लाम धर्मीय हा शब्द वगळण्यात आला नव्हता. नवीन जे सीए आलं त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांच्या काळात सुद्धा इस्लाम धर्मीय हा शब्द नव्हता त्याच्यात. तेव्हाही त्यांनी ज्या वेळेला नागरिकत्वाची चर्चा अडवाणी गृहमंत्री असताना केली तेव्हा त्यांनीही असं म्हटलं नव्हतं की इस्लाम धर्मीयांना नागरिकत्व द्या म्हणून.
मला वाटतं आपण याही पूर्वी या विषयावर बोललोय नीलाताई. हो, एक्झॅक्टली हे बोललेलो आहोत. आणि त्यामुळे आता सीए जे नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये एक धर्म वगळून बाकी सगळ्यांना घेण्यात आलेलं आहे. आणि ठीक आहे, पण त्याच्याबद्दल नीलाताई काँग्रेस हाच पक्षाचा सीएचा थेट खाका, आक्षेप आहे. हाच सीएचा मसुदा वर्षानुवर्ष होता. स्वानंद गांगल यांच्याकडे जातोय. वर्षानुवर्ष स्वानंद नव्हता. गांगल, वर्षानुवर्ष काँग्रेसची भूमिका आपण ऐकली. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कुठेतरी काँग्रेसची अडचण झाली आहे, पण ती काँग्रेस मान्य करताना दिसत नाहीये तितक्या सहज. त्यांना शक्य तितक्या लवकरात लवकर हा विषय मिटवून टाकायचा आहे. त्यांना यातून वाद वाढवायचे नाहीयेत. पण त्यांचे इतर नेते यावर काय बोलतायत ते आपण ऐकलं. मला स्वानंद गांगल आपल्याकडून या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की नक्की काँग्रेसची अडचण काय झाली आहे. प्रसादजी, इथे काँग्रेसची अडचण तर आहेच. म्हणजे अगदी की काँग्रेसच्या प्रवक्त्यांना हिंदुत्व या विषयावरनं सेनेला डिफेंड करावं लागतंय की त्यांचं हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळे आहे. यातच तुम्ही त्यांची अडचण समजू शकता. पण मला असं वाटतं की यात काँग्रेसपेक्षा जास्त अडचण ही शिवसेनेची झालेली आहे. कारण शिवसेना ही आता घाबरलेली आहे. का सांगतो प्रसादजी. शिवसेना ही घाबरलेली आहे कारण राज ठाकरेंचा जो मोर्चा झाला, शिवसेनाला आता कदाचित अशी भीती वाटत असावी की आपण जर का आपले जे पारंपरिक मुद्दे आहेत ते सोडून, ती भूमिका सोडून काँग्रेस सोबत गेलेलो आहोत, त्यामुळे शिवसेने बरोबरचा जो पारंपरिक मतदार होता तो कदाचित मनसेकडे आता जातो की काय, ही कदाचित उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला भीती वाटत असावी. ही त्यांची अडचण झालेली असावी. उत्तर घेऊन उद्धव ठाकरेंना अशी विधानं करणं भाग पडत असावं. मला भूमिका माहित नाही. अधिक कठोर, स्पष्ट आणि अधोरेखित करण्याजोग्या झाल्या का? मला सांगा, मनसेच्या इतके मोर्चे झाले आतापर्यंत, इतक्या सभा झाल्या, लोकसभेच्या वेळेस झाली, त्यानंतर विधानसभेच्या वेळेस, काहीतरी मतांमध्ये फरक पडला का? सभांमध्ये गर्दी होते परंतु त्याचं रूपांतर मतांतरामध्ये होत नाही, हे आपण पाहिलंय. बरं, झेंड्याचे रंग बदलण्याने लोक लगेच हिंदुत्ववादी होतात का? तशी आयडिओलॉजी तुमची पहिल्यापासून पाहिजे ना. आता कोण कोणाची स्पेस घेत आहे, विरोधी पक्ष नाहीये असं तसं. मग भाजप हा विरोधी पक्ष नाही होऊ शकत आहे का? 105 तुमचे आमदार आलेत महाराष्ट्रामध्ये, तरी तुम्हाला राज ठाकरेंची मदतीची गरज का लागते? मनसेची गरज का लागते? यांचे नेते वारंवार मुस्लिम लीग सोबतही युतीत होती. मनीषाताई, याचं काही उत्तर द्याल? असू दे ना, राहिली असेल. ठीक आहे, आपण पुढे नेऊयात आता चर्चेला. या राजकीय प्रवक्त्यांच्या चर्चेतून थोडंसं पुढे जाऊ. आपल्यासोबत संजय तिवारी आहेत. संजय तिवारी राजकीय विश्लेषक आहेत, नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजय तिवारी, माझा आपल्याला थेट प्रश्न आहे, या सर्व राजकीय भूमिकांचा लसावी काय? याचा लसावी इतकाच आहे प्रसादजी की आपण जेव्हा सीएए, एनपीआर किंवा एनआरसी अशा संवेदनशील मुद्द्यांवर बोलतो तेव्हा आपण हे विसरायला नको की कुठेतरी आपल्या समाजामध्ये तेढ उत्पन्न होऊ नये, चुकीचे संदेश जाऊ नये आणि त्यामुळे शेजारी वर्षानुवर्ष शेजारी पाजारी अगदी सलोख्याने राहणारे कुटुंब त्यांच्यामध्ये काहीतरी बेबनाव किंवा वितंडवाद किंवा गैरसमजुती निर्माण होऊ नये. आपण जबाबदारीनं राजकीय भाषा जी आहे, भाषेची मर्यादा आहे ती वापरून केली पाहिजे. पण दुर्दैवाने राजकीय पक्षामध्ये हे दिसत नाही आहे. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे आजची जी चर्चा सुरू आहे आतापर्यंत तरी फार अगदी सभ्यतेने सुरू आहे, याबद्दल आपलं आतापर्यंत तरी किमान चर्चा सभ्यतेने सुरू आहे. ठीक आहे, धन्यवाद त्याच्यासाठी. पण संजय तिवारी, जेव्हा उद्धव ठाकरे ठामपणे एखादी भूमिका मांडतायत त्या भूमिकेला स्वीकारणं हे काँग्रेसला शक्य होणार आहे का? संजय तिवारी, आपण उत्तर द्या. काँग्रेस स्वीकारेलही प्रसादजी, मला त्यात फारशी अडचण वाटत नाही. मला एक इथं बोलायचं आहे की काँग्रेस एक प्रगल्भ पक्ष आहे, प्रगल्भ राजकीय पक्ष आहे, ज्यांनी इतकी वर्ष राज्य केलेलं आहे. 5 वर्ष त्यांची सत्ता नव्हती, पण आता अपेक्षा नसताना, कारण सुरुवातीलाच ते म्हणत होते की आम्हाला विरोधी पक्षात बसण्या इतकं
जनादेश मिळालेलं आहे, पण आता ते सत्तेत आहेत त्यामुळे ते इतकं सहजासहजी सोडतील असं मला तरी वाटत नाही. त्याच वेळेला मनीषाताई जसं म्हणाल्या की उद्धव ठाकरेंनी ही भूमिका आधीच मांडली होती, लोकसभेमध्ये त्यांनी मतदान केलं होतं, राज्यसभेत जे झालं असेल ते झालं असेल, त्यामुळे मला फारशी काही अडचण होते. ठीक आहे, तुम्हाला काही फारशी अडचण वाटत नाही. या मुद्द्यावर आपण आपल्यासोबत मोहम्मद अब्बास आहेत जे CAA चे विरोधक आहेत, त्यांच्याकडे जातोय. मोहम्मद अब्बास, मला एका गोष्टीचा खुलासा स्पष्टपणे करा की पक्षीय पातळीवर जे चाललंय ते एका बाजूला ठेवा, पण मुस्लिम समाजामध्ये CAA चा विरोध हा राजकीय आहे की गैर राजकीय आहे? आणि आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी CAA म्हणजे कोणाला त्रास देणारा कायदा नाही असं सांगितल्यानंतर CAA चा विरोधक शांत होणार आहे का? सबसे पहले तो आपको ये बता दूं कि जो CAA का विरोध हो रहा है इसमें शायद ही किसी ने इसका विरोध इसलिए किया होगा कि ये जन विरोधी है. इसका जो विरोध का सबसे बड़ा जो उद्देश्य है लोगों का वो ये है कि ये संविधान विरोधी है, ये भारत विरोधी कानून है, इसलिए इसका विरोध हो रहा है. ये कानून सीधे सीधे संविधान को चैलेंज कर रहा है और ये कानून हमारे देश की जो अस्मिता है उसको ये कलंकित कर रहा है. देखिए मैं आपको एक वाक्य याद दिलाता हूं. नाही, आप ये दावा कर रहे हैं, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात ते आपण ऐकलं. नहीं, मुख्यमंत्री अशा प्रकारे हा कायदा कोणाला त्रास देणार नाहीये. वो जो कांग्रेस के नेता ने कहा है कि CAA पर उद्धव ठाकरे जी को अभ्यास करने की जरूरत है, मैं समझता हूं कि ये एक परफेक्ट कमेंट है उद्धव ठाकरे जी के लिए, कांग्रेस के नेताओं का. मैं CAA का विरोधक इसलिए हूं कि CAA जो है वो संविधान विरोधी है और मेरे देश की अस्मिता पर यह कलंक के तौर पर है. मैं आपको एक वाकया याद दिलाता हूं. हाउडी मोदी कार्यक्रम जो अमेरिका में हुआ था, हाउडी मोदी कार्यक्रम में जो अमेरिका के सेनेटर ने मोदी जी के स्वागत में जो भाषण दिया था, आप चाहिए तो वो दोबारा सुन लीजिए. ठीक. उस सेनेटर ने साफ कहा था कि मोदी जी, हम आपका स्वागत अमेरिका में इसलिए करते हैं कि आप भारत से आए हो, आप गांधी और नेहरू के देश से आए हो. याचा आता उद्धव ठाकरेंशी काय संबंध? नहीं, संबंध है. सुनिए, समर्थनात उतरले. आगे का जुमला सुनिए. हाँ. उन्होंने कहा था कि आप गांधी और नेहरू के देश से आते हैं. वो गांधी और नेहरू जिसने पूरे दुनिया को डेमोक्रेसी और सेक्युलरिज्म का पाठ पढ़ाया है. आपण त्या गांधी आणि नेहरूंपैकी गांधींनी सुद्धा नागरिकत्व कोणाला द्यायचं याबाबत मर्यादा आणि शब्द घालून दिले होते. गांधी जी ने किसी समुदाय का नाम नहीं लिया है. अच्छा, ठीक आहे, आपण याच्यावर उत्तर घेऊयात ना. याच्यावर उत्तर घेऊ. स्वानंद गांगर, आपण उत्तर द्या, कारण हा संदर्भ संसदेत सुद्धा निघालेला आहे. महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, यांनी ज्या वेळेला नागरिकत्व देण्याचा मुद्दा मांडला त्यावेळेला त्यांच्या भूमिका या सर्व समावेशक होत्या का विशिष्ट धर्मांपुरत्या मर्यादित होता? यानंतर नीला लिमये पण बोलतील या विषयावर. आधी स्वानंद गांगल. प्रसादजी, पण मी सगळंच तुम्हाला डिटेलमध्ये बोलतो, मला फक्त एक थोडासा वेळ द्या. बर. आता यांनी उल्लेख केला CAA चे विरोधक म्हणून जे आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले. हाउडी मोदी कार्यक्रमात मोदींचं स्वागत हे तुम्ही भारतीय आहात वगैरे म्हणून झालं. तर मुळात भारताची जी संस्कृती आहे ना, ज्या वेळेला पर्शियामध्ये इस्लामिक आक्रमकांनी तिकडच्या स्थानिक समुदायावर आक्रमण केली, त्या समुदायाला भारताने स्वीकारलं. आज पारशी लोक ही भारतात आहेत आणि त्यातून आम्हाला सर सॅम माणिकशॉन पासून ते रतन टाटांपर्यंत अनेक दिव्य रत्न या भारतात जन्माला आली. ज्या वेळेला ज्यूंवर जगभरात अत्याचार होत होते ना, त्यावेळेला त्या ज्यू समुदायाला गुणागोविंदाने कोणी नांदवून घेतलं असेल ना, तर ते आपल्या भारताने नांदवून घेतलंय. मग जर आपण त्यांच्याविषयी हा भाव दाखवतो, तर आपण आज ज्यांना नागरिकत्व द्यायला जातोय हे 1947च्या आधीपर्यंत याच भारताचा एक घटक होते. दुसरी गोष्ट, हे ज्या नेहरूंचा संदर्भ घेऊन बोलतात, नेहरूंचा जो लियाकत यांच्यासोबत जो करार झाला होता त्यानुसार दोन्ही देशांमधल्या मायनॉरिटीच्या प्रोटेक्शनसाठी दोन्ही सरकार ही कटिबद्ध आहेत असं त्या करारात म्हटलं गेलं होतं. आपल्याकडे भारतात कटिबद्ध प्रोटेक्शनच्या नावाखाली अपीजमेंट पर्यंत गोष्टी झाल्या, पण
पाकिस्तानमध्ये साधं प्रोटेक्शनही होऊ शकलं नाही आणि याच्यावर पाकिस्तानचे त्यावेळेचे कायदा मंत्री जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा स्वानंद सुद्धा गांगल, दिला. वेळेची त्या मर्यादा आहे. राजीनाम्यात स्वानंद सुद्धा हे गांगल, वेळेची statement मर्यादा आहे. होतं आपण की- पटकन आपल्या मुद्द्यावर आलात तर बरं होईल. मोहम्मद अब्बास यांनी भूमिका काय मांडली तर हा कायदा देशाला कलंक आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की गांधी नेहरूंनी जी भूमिका मांडली होती त्याच्या विरोधात आत्ताच्या कायद्याचं स्वरूप आहे. त्यावर पटकन बोला. मी 30 सेकंद देऊ शकतो, नागरिकता त्यापेक्षा द्यायला जास्त आपण नाही. उशीर केलाय. नागरिकता द्यायला आपण उशीर केलाय. बर प्रसादजी, आपण नागरिकता द्यायला उशीर केलाय. माझं म्हणणं हेच आहे की 1947 पासून अत्याचार होत आहेत आणि आपण जिथे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी कटिबद्ध असताना आपण नागरिकता द्यायला उशीर केलाय. पण मग पुढचा मुद्दा आता असा येतोय आणि त्याच्यावर मला मनीषा कायंदेंकडे जायचं आहे. मनीषा कायंदे, आत्ताच्या घडीला सीएए विरोधकांची भूमिका आपण स्पष्टपणे ऐकली. ते असं म्हणतात की सीएएचा अभ्यास वाढवण्याची गरज आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत होताना दिसत नाहीयेत. शिवसेना आता त्यांना समजावण्यासाठी काय करणार? कारण अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचा ताण व्यवस्थेवर आहे. मनीषा कायंदे. खरं तर केंद्र सरकारने ही जबाबदारी घेतली पाहिजे की त्यांनी लोकांना ह्याच्या बाबतीत जे गैरसमज किंवा कोणाचे असतील, आता NPR हा वेगळा विषय आहे, परंतु NRC हा वेगळा विषय आहे, परंतु CAA मध्ये काही घातक नाही आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला, मग तो हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, ज्यू आहे, पारसी आहे, कोणालाही इथल्या माणसाला जो राहतोय अनेक वर्ष त्याला धक्का लागणार नाहीये. हे लोकांना समजून सांगण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडलेला आहे. आणि राहता राहिला विषय मनीष नाही, पण आता तिवारींचा. मनीषा तर आता कायंदे, जर कोणी अभ्यास भाजपा कमी करायचा पडत आणि असेल कोणी नाही. तर तुम्ही मला असं पक्ष वाटतं म्हणून ही की भूमिका घेतली आहे त्यांच्या ना. त्या तुम्ही आता लोकांचे, समजावणार आहात पक्षाचे, लोकांना. नेते तुम्ही ठरवतील. लोकांना ही भूमिका सांगणारच आहात ना की सीए हा कोणालाच त्रास देत नाहीये म्हणून. तेव्हा भाजपचं अपयश भाजपच्या माथी मारूयात. शिवसेना आता जातीये की लोकांना कन्व्हिन्स करायला. हो, ते हे वारंवार मुख्यमंत्र्यांनी म्हटलंच आहे. वारंवार मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की कोणालाही त्रास होणार नाही. हे वारंवार त्यांनी म्हटलं नाही, एक नाही तर अनेक वेळा म्हटलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचे सीए हा मुख्यमंत्री म्हणून जनविरोधी त्यांनी नाही, भूमिका कोणालाही घेतली आहे. त्रास होणार ती नाही ही घेतलेली आहे. भूमिका आता आणि ती शिवसेना अतिशय मांडतीच स्पष्ट आहे. मला माफ करा, आपलं म्हणणं मी मध्ये थांबवतोय कारण एका जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ आली आहे. लवकरच परत येतोय लक्षवेधीमध्ये पुढची चर्चा करण्यासाठी. सीए को लेकर किसी को डरने की आवश्यकता नहीं है. डरने की आवश्यकता नहीं है. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. या चर्चेच्या आधीच्या भागात एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केलं. ते असं होतं की नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात अपप्रचार रोखायला भारतीय जनता पार्टी अपयशी ठरली. स्वानंद गांगल, याचं पटकन उत्तर द्या. आपल्याला चर्चा पुढेही न्यायची आहे. आता तुमच्या अपयशाच्या पुढे जाऊन शिवसेना समर्थनात उतरली आहे, यांनीही हायसं वाटतंय का, यावरही बोला. नाही प्रसादजी, मला यावर एकच आधी हे करावं असं वाटतं की मनीषाताई जे म्हणाल्या की भाजपने याबद्दल लोकांना समजावं वगैरे, तर भाजप ते समजावतच आहे, लोकांना समजलेलंही आहे. जर शिवसेनेला समजून घ्यायचं असेल तर त्यांनी आधी हे निश्चित करावं की त्यांना ते भाजपकडनं समजून घ्यायचं आहे की काँग्रेसच्या मनीष तिवारींकडनं समजून घ्यायचं आहे, की यात पण त्यांना 50-50% हवंय, 50% भाजपकडनं आणि 50% काँग्रेसकडनं. हे एकदा शिवसेनेने डिसाईड केलं तर मग पुढचं सोपं होईल. बरं, मनीषा कायंदे, याचं काय उत्तर आहे? म्हणजे भाजपाला समजावून द्यायची इच्छा निर्माण झालेली आहे. याच्यावर कुमार केतकरांनी हे देखील म्हटलंय की काँग्रेसनी पण अभ्यास करण्याची गरज आहे. अच्छा, बरं झालं. चला, निमित्तानं एक आणखीन एक मुद्दा चर्चेत आला. नीला लिमयेंकडे जाऊयात. त्या निमित्तानं नीलाताई, बघा, सगळ्यांनाच अभ्यासाच्या सूचना एकमेक द्यायला लागलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने अभ्यास करण्याची, प्रचार करण्याची गरज आहे असं सांगितलं जातं. शिवसेनेलाही तो सल्ला आहे आणि आता काँग्रेसचे लोक काँग्रेसलाही सल्ले द्यायला लागलेले आहेत. नीलाजी, आपण बोला, माझा प्रश्न पोहोचला असेल. मला वाटतं की आपण जी चर्चा पाहिली संपूर्ण सीएच्या वेळी झाली होती ती
तर त्यावेळेस हे लक्षात येत होतं की जो कायदा मांडला गेलेला आहे ना तोच अत्यंत गोंधळ तयार करण्याकरताच मांडला गेलेला होता असं मला स्पष्ट वाटतं. तुम्ही जर त्याच्यामध्ये पाहिलं तर तो कायदा अक्षरशः 3-4 पानी आहे. त्याच्यामध्ये धार्मिक छळवणूक हा शब्दच नाहीये. पूर्ण कायद्यामध्ये धार्मिक छळवणूक हा शब्द नाहीये. दुसरी गोष्ट, सगळ्या धर्मियांचा उल्लेख आहे, फक्त इस्लाम धर्मियांचा उल्लेख नाहीये. आणि वारंवार गृहमंत्री असं म्हणत होते, केंद्रीय गृहमंत्री, की आम्ही जुनीच गोष्ट पुढे आणतोय. सरळ ही गोष्ट ही फसवणूक करणारी होती. तिसरी गोष्ट, त्यावेळी गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला की असं किती लोकांनी अर्ज केलेले आहेत की आम्हाला नागरिकत्व हवंय. तेव्हा सुरुवातीला तर ते असं म्हणाले गृह मंत्रालयाकडे आकडेच नाहीये. नंतर 4000 असा एक आकडा देण्यात आला. त्यानंतर ते पुढे असं म्हणाले एकदा कायदा येऊ दे मग तुम्हाला कळेल किती लाखो लोक त्याच्यामध्ये आहेत. मला असं वाटतं हा जो मांडला गेला तोच अत्यंत गोंधळ करणाऱ्या स्थितीत हा कायदा मांडला गेलेला आहे. मी पण इथे कायदा घेऊन बसलेलो आहे सोबत, पण या कायद्याच्या समर्थनार्थ जो पक्ष अधिक रस्त्यावर उतरला आहे त्याच्या प्रवक्त्याच्याच कडे आपण या निमित्तानं जाऊयात. मी कुठली भूमिका घेण्याऐवजी थेट त्यांना विचारतो, कायद्याच्या मसुद्यामध्ये, ज्याची एक प्रत माझ्याकडे सुद्धा आहे, कायद्याच्या मसुद्यामध्ये धार्मिक छळवणूक, परसिक्युशन या प्रकारचे उल्लेख नाहीत. हा काँग्रेसचा दावा खरा आहे की खोटा आहे? आणि कायद्याचा मसुदा गोंधळ निर्माण करणारा आहे, हा दावा खरा आहे की खोटा आहे? 2 प्रश्न आहेत, पटकन उत्तर द्या. स्वानंद गांगल. नाही, काँग्रेसचे मुळातच जे आक्षेप आहेत ते मुळातच खोटे आहेत. कायद्याचा जो मसुदा आहे तो मसुदा लोकसभेत मांडलेला आहे, तो तुमच्या समोर पण आहे. त्यामुळे कायद्याचा मसुदा, ताई मी तेच सांगतो. ताई माझं जरा ऐकून घ्या. ताई एक उदाहरण देतो तुम्हाला. इमॅजिन करा की माझ्या शेजारी, माझ्या आजूबाजूला, मी पाकिस्तानमध्ये एका हिंदू वस्तीत राहतोय आणि तिथे माझ्या समुदायावर, माझ्या समाजातल्या घटकांवर मला अन्याय होताना दिसतोय, अत्याचार होताना दिसतोय, त्यांच्याप्रती हिंसा होताना दिसते, महिलांवर बलात्कार होताना दिसतोय, तर ते माझ्या घरापर्यंत येईपर्यंत तिकडे थांबी का मी तिकडनं प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्या आधीच तिकडनं पळून जाईन? याच्यात तुम्ही श्रीलंकेचा उल्लेख का नाही केला? का फक्त पाकिस्तान? ऑब्जेक्शन एक येऊ द्या, प्रत्येक ऑब्जेक्शनचं उत्तर देतो. ठीक आहे स्वानंद गांगल, आपण त्यांनी पहिल्या मांडलेल्या आक्षेपावर तर बोला. त्या वारंवार असं म्हणतात की धार्मिक छळवणुकीचा उल्लेख कायद्याच्या मसुद्यात नाही. तुम्हाला सांगता येत आहे का? हे बघा, ही 3 पानं माझ्याकडे पण आहेत. धार्मिक छळवणुकीचा उल्लेख असलेलं कलम आणि त्या संदर्भातली वाक्य तुमच्या जर असतील जवळ तर सांगा. आपण त्याच्यावर उत्तर घेतलेलं आहे पटकन, म्हणजे उत्तर घेऊयात पटकन. शारीरिक छळवणूक ही प्रूव्ह करता येते, मानसिक छळवणूक कशी प्रूव्ह करणार आहात? सच्चाई ये है कि भारतीय जनता पार्टी शारीरिक प्रूव्ह करता येते, सिर्फ और सिर्फ लोगों को गुमराह करती है, झूठ बोलती है. आपके यहाँ सब कुछ गोलमाल है. ये जो आपने कानून, नागरिकता कानून का जो अमेंडमेंट्स किया है, इसमें कहीं ये नहीं लिखा है कि जो लोग प्रताड़ित किए गए हैं उनको नागरिकता देंगे. और अगर आप ये कहते हैं कि ये लिखा है तो मैं आपको एक सेंटेंस सुना देता हूं आपके बड़े नेता का. उनका यह कहना है कि नागरिकता कानून के लिए धार्मिक प्रताड़ना कोई आधार नहीं है. ये आप जानते हैं किसने कहा है? ये कहने वाले का नाम है हेमंता बिस्वा शर्मा, जो ओडिशा के 2nd नंबर के भारतीय जनता पार्टी के नेता हैं. उन्होंने साफ साफ कहा है. समझ देते हैं तो आपको हिंदी में भी समझा देता हूं. हाँ बोलिए भाई साहब. देखिए, ये उनका जुमला मेरा जुमला नहीं है. नागरिकता कानून के लिए धार्मिक प्रताड़ना कोई आधार नहीं है. स्वानंद गांगल, तुम्ही मराठीत बोलला तरी चालेल, त्यांना मराठी समजतं. हो, तुम्ही मराठीमध्ये बोला, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा, मला बोलायला वेळी प्रॉब्लेम आहे. स्वानंद गांगल बोला, उत्तराची अपेक्षा आहे तुमच्याकडून. काँग्रेसने तुम्हाला अडचणीत आणणारा प्रश्न विचारला. ये आपके नेता का स्टेटमेंट है, नागरिकता कानून के लिए धार्मिक प्रताड़ना कोई आधार नहीं है. उसके बाद वो क्या कहते हैं आपको पता है कि ये आने वाला व्यक्ति ये कैसे साबित करेगा कि उसको धार्मिक तौर पर
वहां प्रताड़ना दी गई प्रसादजी, है। वणवा पेटलेला असताना मी तो माझ्या आप घरापर्यंत लोग येईल झूठ याची बोल वाट रहे नाही हैं बघत और आप बसणार लोग आहे. झूठ, देखिए आप झूठ प्रसादजी, हा अपने ज्याला लोगों को बोल common रहे sense आहे ना, हैं, तो देश हा को माणूस नहीं लगेच बोल रहे समजू हैं। शकतो. अहो, मग तुम्हाला आप आकडे लोग किती झूठ लोकांनी बोल रहे हैं, नागरिकत्व पहले मागितलं दिन से ते झूठ सुद्धा बोल आकडे रहे तुम्हाला हैं देता और आलं नाही. आप लोग इस मुद्दे के अरे माध्यम देश से को हमने पूरा जो समझा भारत दिया, का देश समझ भी गया है. महत्वपूर्ण देश- मुद्दा है, देश जो सीएए के देश का समर्थन में महत्वपूर्ण है. मुद्दा है, आप उस मुद्दे भाई से साहब, देश की देश जनता सीएए को के भटका रहे समर्थन में है. हैं। ये मुद्दा देश का महत्वपूर्ण मुद्दा नहीं शाहीन बाग है। यानी देश और नहीं साधी है गोष्ट सर अशी जी. आहे. देश बहुत बड़ा है. देश शाहीन बाग यानी देश नहीं है. नाही, आता ह्याच्यात देश शाहीन बाग बहुत आणायची बडा गरज है. नाही. त्या ते शाहीन बागची शाहीन वेगळी बाग चर्चा होऊ देश शकते. समजून स्वानंद घ्या. गांगल, समजून घ्या. तुमचा पहिला मुद्दा तर इथे काँग्रेसचा निघाला की या संपूर्ण अहो, मी ड्राफ्टमध्ये, सांगितलं. या संपूर्ण मी मसुद्यामध्ये, सांगितलं. या संपूर्ण कायद्याच्या amendments आहे कागदांमध्ये धार्मिक प्रताडना अर्थात ये परसिक्युशन, वो column अर्थात है, धार्मिक छळ जहाँ याचा उल्लेख सापडत नाही. हा amendments मुद्दा लिखा है. काँग्रेसचा होता. दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी आणला की हा मुद्दामून घातलेला घोळ आहे. याचं उत्तर आहे स्वानंद गांगल, याचं उत्तर असेल काँग्रेसच्या मुद्द्याचं? आप अपने प्रसाद जी, हाँ, समर्थकों को अजीबात सही घटलेला बात कोई नहीं नहीं है. बता रहे हैं, आप झूठ बोल रहे हैं। प्रसाद जी, और आप लोग जो आणखी बैठ एक के गोष्ट पाकिस्तान का आंकड़ा प्रसाद जी, बताते हो आमचं कि उत्तर आजादी के वक्त सगळ्याची उत्तर पाकिस्तान प्रसाद जी में आधीच हिंदुओं की दिलेली संख्या आहे. ये थी, आज ये है। प्रसाद जी, आप वो याची बांग्लादेश उत्तरं गायब आधीच कर देते दिलेली हो। आहेत. आप तो वो वाला आंकड़ा बताते हो जो आजादी के वक्त पाकिस्तान में हिंदुओं का आंकड़ा था। ठीक है, मगर एक आज मिनिट, आप मोहम्मद अब्बास, एक मिनिट. बांग्लादेश को निकाल आपण के आता आज उत्तर क्या घेणार आंकड़ा आहोत. बताते हो देश को? स्वानंद गांगल यांच्याकडून उत्तर घेणार आहोत. स्वानंद गांगल, लवकर उत्तर द्या. मला प्रश्नच कळला नाही प्रसादजी, मला प्रश्नच धड ऐकायला आला नाहीये. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की सगळा मसुदा हा गोंधळ निर्माण करणारा आहे आणि हे ठरवून केलं जात आहे असा काँग्रेसचा आक्षेप आहे. यावर आपलं म्हणणं काय? नाही, काय आहे, ज्यांचे नेते हे गोंधळलेले राहुल गांधी आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीतच गोंधळ आढळणार आहे. त्यामुळे त्याला आम्ही काही करू शकत नाही. पण कायद्याचा नाही, मग मसुदा हा एक अतिशय प्रश्नाचं स्ट्रेट उत्तर फॉरवर्ड द्या. आहे, अतिशय क्लिअर आहे आणि तो संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पास केलेला आहे आणि संविधानाच्या कसोटीवर तो खरा उतरणार आहे. ठीक आहे, तुमचं जर असं म्हणणं असेल की हा पक्षीय भूमिकेचा भाग आहे, मला वाटतं नीला लिमये आपल्याकडून याचं उत्तर घेऊयात. नेतृत्व गोंधळलंय म्हणून पक्ष गोंधळलेला आहे का? अर्थ समजून घेण्यात गोंधळाचं हे कारण आहे का काँग्रेसचं? मला असं वाटतं ज्यांना ते गोंधळलेले म्हणतात त्या राहुलजींबद्दलची छोटीशी जरी बातमी असली ना तरी भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच्यावरच बोलतात. त्यामुळे जे गोंधळलेले नेते आहेत त्यांच्याबद्दल ते वारंवार बोलतात, म्हणून त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. ठीक आहे. थेट प्रश्न जो विषयाचा आहे त्याच्याबद्दल बोलूया. या मसुद्यामध्ये धार्मिक छळवणूक हा शब्द नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते जे म्हणत आहेत की आम्ही खूप क्लिअर आहोत म्हणजे भारतीय जनता पक्ष, तर मग आपणच उत्तर द्या की ज्यावेळी गृहमंत्री असं अमित शहाजी स्पष्ट असं सांगतात कि ये क्रोनोलॉजी है, आप ध्यान में रखिए, पहिले सीए आएगा, फिर एनपीआर आएगा आणि मग एनआरसी आएगा, ये क्रोनोलॉजी आप याद रखिए असं म्हणतात. आणि त्याच वेळी पंतप्रधान म्हणतात ऐसा कुछ नहीं है, ऐसा कुछ नहीं है. हे पंतप्रधान काही दिवसातच विधान करतात. हे फार स्पष्टता असल्याचं ठीक आहे, नीला लक्षात लिमये, घ्या. तुमचे मुद्दे लक्षात येत आहेत. आता याचं उत्तरही स्वानंद गांगलांकडून घेण्याची गरज आहे. मोहम्मद अब्बास, मी आपल्याला संधी पुढच्या भागातच देणार आहे. आता पटकन स्वानंद गांगल, आपल्याकडून याचं उत्तर अपेक्षित आहे. आपल्याकडचा एक नेता अ म्हणतो, दुसरा नेता ब म्हणतो. नाही, आमचे नेते अतिशय क्लिअर आहेत या बाबतीत. आम्हाला जे कायदे आणायचे, ज्या गोष्टी देशाच्या विकासासाठी करायच्या आहेत, हे आम्ही मॅनिफेस्टोमध्ये लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आधी सांगितलेलं आहे. आम्ही लोकसभे निवडणुका व्हायच्या आधी आमचा मॅनिफेस्टो जाहीर केला, त्याच्यात या सगळे मुद्दे आम्ही मांडले होते आणि त्या अनुसारच आम्ही काम करतोय. आणि ते करण्यासाठीच उलट देशाच्या जनतेने आधी आम्हाला 282 जागा दिल्या होत्या, आता 300 पेक्षा जास्त जागा निवडून आम्हाला जनतेने पुन्हा सत्तेत बसवलंय. त्यामुळे या मॅनिफेस्टोत आम्ही कबूल केलेल्या ज्या गोष्टी आहेत, नौकरी देने का भी देशाच्या वादा किया है, विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी ज्या आपने गोष्टी देश आहेत त्या आम्ही करून के राहणार. व्यापारियों को भी अच्छी नीति देने का और वादा किया है अपने मैनिफेस्टो में, उस पर आप काम नहीं करते. आपको उस पर भी काम करना चाहिए. ठीक आहे, हा मुद्दा थोडासा इकडे तिकडे भरकटण्याची चिन्ह मला आता दिसत आहेत. नवे नवे मुद्दे चर्चेत येतात, पण एका गोष्टीच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधतो की कायद्याचा मसुदा
आणि त्याचा अर्थ या संदर्भातली गोंधळलेली स्थिती काय आहे हे आपण आता पाहिलं. ब्रेकवर जाण्यापूर्वी संजय तिवारींना मी प्रश्न विचारतोय. संजय तिवारी, आत्ताच्या घडीला सीएएच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचं केलं गेलेलं वक्तव्य हे भाजपाला हायसं वाटणार आहे की भाजपाच्या साठी नवी आव्हानं निर्माण करणार आहे? कारण एका बाजूला उद्धव ठाकरे जेव्हा सीएएच्या समर्थनात येतात त्यावेळेला त्यांच्या सोबत असलेली काँग्रेस ही भाजपाला अधिक अडचणीत आणणारे प्रश्न विचारताना दिसतेय. संजय तिवारी, आपलं उत्तर 30 सेकंद आहेत. प्रसादजी, सध्या तरी भाजपला वेट अँड वॉच करावं लागणार आहे. उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांची काय रिॲक्शन असणार आहे ते त्यांना पाहावं लागणार आहे. त्यानंतर त्या हायसं ठरवून घ्यायचं, हायसं मानून घ्यायचं की आणखी गोंधळात पडायचं त्यांना ठरवावं लागेल. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मोहम्मद अब्बास असतील किंवा लिमय मॅडम असतील किंवा मनीषाताई असतील, मला सगळ्या राजकीय पक्षांना म्हणायचं आहे, राजकारण करू नका या विषयावर, कारण हा फार संवेदनशील मुद्दा आहे. घरं पेटू शकतात, राजकारण करू नये. आणि जो कोणी भारतातला मूळ रहिवासी आहे, कोणत्याही धर्माचा असेल, त्याला भारत सोडून जाण्याची गरज पडणार नाहीये. हा मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा आहे की सीएएच्या आडून भारतातल्या कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्याची सुरू असलेली प्रचाराची मोहीम ही या देशासाठी चिंतेची आहे. आपण एक जाहिरातीची विश्रांती घेऊ, लवकरच परत येऊ आणि त्यावेळची चर्चा असेल ती अर्थातच सीएए अधिक एनपीआर अधिक एनआरसी म्हणजे काय. सीएए को लेकर किसी को डरने की आवश्यकता नहीं है. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपल्या सर्व मान्यवरांना या निमित्ताने एक छोटीशी आठवण. अत्यंत मर्यादित वेळ आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. पटकन आपण मोहम्मद अब्बास यांच्यापासून चर्चेची सुरुवात करतोय. ते सीएएचे विरोधक आहेत. मला मोहम्मद अब्बास आपण सांगा, आत्ताच्या घडीला सीएएच्या समर्थनार्थ शिवसेना उतरलेली आहे. भारतीय जनता पार्टी आधीपासूनच या मुद्द्यावर प्रचार करतेय. पण सीएए अधिक एनपीआर अधिक एनआरसी म्हणजे काय? सर देखिए, इसका साफ है कि एक देश जो हमारे साथ आजाद हुआ था उसको हमने कोसों पीछे छोड़ दिया. एक देश जो हमसे 25 साल के बाद आजाद हुआ था, बांग्लादेश, आज उसकी जीडीपी हमसे आगे है, आज उसका रुपया हमसे ज्यादा मजबूत है, आज उसके यहां हमसे ज्यादा काम है. इस सरकार के पास इन मुद्दों का कोई जवाब नहीं है. इसी का नाम है सीएए, एनआरसी और एनआरपी. इसके अलावा इस मुद्दे का कोई लेना देना नाही. ठीक आहे, थोडक्यात काय तर मूळ मुद्द्यांच्या पेक्षा वेगळे मुद्दे चर्चेत आलेत. मला महत्वाचं एक निरीक्षण या चर्चेत नीला लिमय यांच्या समोर ठेवायचं आहे. सीएएच्या समर्थनात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आहेत. एनपीआरच्या समर्थनात राष्ट्रवादी गेलेली आहे. काँग्रेसच्या साठी आता काय भूमिका घ्यायला उरलेलं आहे? मला असं वाटतं की सीएच्या बाजूने सेना ठाम उभी आहे हे विधान अधसत्य आहे. आपण एक लक्षात घ्या, सीएच्या पुढे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आपण वारंवार दाखवतोय, तरीही तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे या भूमिकेवर ठाम नाहीत. आपण असं म्हणता आहात, आम्ही वाक्य दाखवलं ना त्यांचं. नाही, अहो मी पुढचं सांगतेय. त्याच्या पुढे एनपीआर आहे आणि एनपीआर बद्दल ते असं म्हणाले आहेत की एनपीआर मधले काही प्रश्न कदाचित आपल्याला वगळावे लागतील. याचाच अर्थ असा आहे, एनपीआर म्हणजे जर सेन्सस म्हणजे जनगणना अशाच रीतीची राहणार असेल तर सेन्ससला कोणाचा विरोध नाही, ती वर्षानुवर्ष आपल्याकडे होतोच. पण एनपीआर मध्ये जे तुम्ही पण आता दुसरीकडे मुद्दा नेता आहात. मी तुम्हाला काय विचारलं, एनपीआर ला राष्ट्रवादीने दिलंय ना समर्थन, नाही सीएला शिवसेना आणि भाजपने समर्थन दिलंय. काँग्रेस आता काय करणार आहे ते सांगा. नाही, नवाब मलिक यांचं स्टेटमेंट जर आपण ऐकलं, त्यांचं विधान ऐकलं तर ते असं म्हणाले की त्यातले काही प्रश्न वगळावे लागतील. अहो, एनपीआर मधले काही प्रश्न वगळले की त्याचा अर्थ केवळ जनगणना इतकाच उरेल. जनगणनेला आपल्या कोणाचाच विरोध नाहीये. अच्छा, एनआरसीच्या बाबतीत तुमच्या भूमिका ठाम असतात असंच दिसतंय आता तरी. मला मनीषा कायंदेंकडे जायचंय. मनीषा कायंदे, जो एक मुख्य मुद्दा आहे त्याकडेही लक्ष वेधतो. आता या सर्व मुद्द्यांच्या आधारे जे काही मतभेदांचं प्रदर्शन घडतंय हे पेल्यातलं वादळच ठरणार आहे असंच समजायचं आणि ही सत्ता यामुळे कुठेही भरकटणार नाही हेही समजायचं की इतर काही अर्थ आहेत याचे?
मुळात तर प्रसाद मी सांगू इच्छिते, हे पेल्यातलं काय चमच्यातलं सुद्धा वादळ नाही आहे. आणि हे वेगळी मतं आहेत, त्या पक्षाच्या आयडिओलॉजीज प्रमाणे ती आहेत आणि ती इतकी वर्ष चालत आलेली आहे. ह्या सगळ्यावर मात करून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या तहत आम्ही हे सरकार बनवलं आहे आणि ते चांगलं काम करतं आहे. बर, आता हे सगळे जो काय कायदा येऊ घातलेला आहे त्याच्याबद्दल ही वेगवेगळी मतं आहेत, तरी सुद्धा आम्ही एकत्र चाललोय, हे महत्वाचं वाटत नाही का? अगदी आणि हे अगदी बाकीचे याच काही याच गोष्टी निमित्तानं असतील, भारतीय जनता त्या पार्टीकडे निश्चितच जाऊयात आणि तीन पटकन पक्षाचे त्यांची नेते प्रतिक्रिया आहेत. 30 सेकंदात घेऊयात. त्यावर स्वानंद काय गंगर, तोडगा आत्ताच्या काढतील? स्थितीला राज्य सरकारवर या मतभेदांचा काहीही परिणाम होणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला तुमची रणनीती काही प्रमाणात बदलावी असं वाटतं? नाही, ते राज्य सरकारवर याचा काही परिणाम होईल नाही हे त्यांना माहिती. आमची रणनीती आमच्या नेतृत्वाने ठरवलेली आहे आणि त्या रणनीतीनुसार पक्ष काम करतोय. आमची रणनीती काही यांच्यात काय घडताय याच्यावर अवलंबून या आधीही नव्हती आणि यानंतरही नसणारी. त्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्यावर आमची रणनीती अवलंबून ही त्यांची कायमची रणनीती आहे. ठीक त्यांचं काय ते त्यांनी आहे, बघावं. मुद्द्याला मुद्दे आणि परत शब्दाला शब्द लागतील. मी संजय तिवारींकडे जातोय. संजय तिवारी, मर्यादित वेळेमध्ये कृपया उत्तर द्या. आताच्या घडीला राज्य सरकारच्या अंतर्गत 3 विविध विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर जे स्वाभाविक वैचारिक घर्षण सुरू झालेलं आहे, याच्याकडे सरकारच्या स्थिरतेच्या चष्म्यानं पाहावं की न पाहावं? नाही, तो फारसा चिंतेचा विषय नाही आहे. मला एक व्यंगचित्र आठवत आहे. 2 माणसं आहेत. एक माणूस म्हणतोय एनआरसी परत घ्या, दुसरा म्हणतोय रस्त्यावरील ट्रक परत घ्या. पहिला म्हणतोय रस्त्यावर ट्रक कुठे आहे, तर दुसरा म्हणतोय मग एनआरसी कुठे आहे. सगळं राजकारण सुरू आहे. यांना जर मुस्लिमांची खरोखर चिंता असती, कोणालाही जे मुस्लिमांबद्दल चिंता दाखवत आहेत, तर 70 वर्षे भारताला आज स्वातंत्र्य मिळूनही अधिकांश मुस्लिमांच्या हातात पंचरचं दुकान का आहे याचा विचार केला असता. मानवतेची आणि मुस्लिमांची खरोखर चिंता असती तर चीनी दूतावासावर दररोज मोर्चे काढले असते. उईघुर मुस्लिमांवरती जे सुरू आहे ते मानवतेच्या विरोधात सर्वात मोठा अपराध आहे असं मी मानतो. त्यामुळे राजकारण सोडावं आणि मुख्य मुद्द्यांकडे बघावं. ठीक आहे, मुख्य मुद्द्यांकडे बघावं हे महत्वाचं या चर्चेतलं निरीक्षण. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. लक्षवेधीमध्ये जाता जाता नासुका अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये काहीसा वाद निर्माण झाल्याची चिन्ह आहेत. पण हा वाद मिटवायला आणि असलेली सत्ता टिकवायला आत्ता सत्तेत असलेले 3ही पक्ष निश्चितच शहाणे आहेत. जनतेनं पण हे शहाणपण शिकून घ्यायला हवं. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. सीए को लेकर किसी को डरने की आवश्यकता नहीं है.